सीताई, सीता हे बघ, शांत हो. तिने हे काही मुद्दाम केलं नाही. ती मुद्दाम काहीच करत नाही. माझा राग विनाकारणच असतो. माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं तरी तुमचा तिच्यावर एवढा विश्वास. काय गरज होती आशूला तिथे घेऊन जायची? काय संबंध होता? बरं, काल विचारलं तर मूग घेऊन गप्प बसली होती, काही बोलली नाही. मी विचारलं नसतं तर काही बोललीच नसती. मग अगं आई, शांत बसायचं. एक शब्दही बोलायचा नाही. मला माहित नव्हतं सीताई इतकं सगळं होईल बे. पण मी आशूला काही होऊ नाही दिलं. अरे वा, नाही नशीब आमचं तू त्याचा जीव वाचवलास. नाही उपकारच केलेस ना. कीर्ती थोडं ना तोंड सांभाळून बोलत जा. कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय? जिच्याबद्दल बोलतेस ना, आज तिच्यामुळेच तुम्ही दोघे इथे घरात आहात. एक मिनिट काका. हो, म्हणून मी काहीही सहन नाही करणार आहे काका. आशूच्या जीवाचा प्रश्न आहे. भाऊ आहे तो माझा, मला काळजी आहे त्याची. माझ्याकडनं चूक झाली. हे असं अश्रू आणून डोळ्यात हात जोडून तू माझी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नकोस शिवा. मी नाही जुमाला त्या सगळ्याला. माझा मुलगा माझं आयुष्य आहे. त्याला काही झालं असतं तर सीता बास झालं. जे झालं नाही त्यावर एवढं. मग काय होण्याची वाट बघायची होती का? हो, पण कुठेतरी हा विषय थांबवायला पाहिजे ना. कुठेतरी थांबायला हवं म्हणूनच बोलते. नाहीतर हे असंच चालू राहील. आज माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं. चला ठीक आहे, हे सगळं सोडून देऊ. स्वभाव, राहणीमान सगळं समजून घेऊ. पण स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर बेतेपर्यंत वाट बघायची, हे पण सोडून द्यायचं? शिवा, ह्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि ह्यापुढे त्याला कुठे घेऊनही जायचं नाही. मला ते चालणार नाही, लक्षात ठेव. माझं चुकलं.